कुठेतरी असं वाटतंय का की तुम्हाला गृहीत धरलं जाते, तुम्हाला इग्नोर केलं जाते, तुम्हाला तुमच्या केलेल्या कामाची पोचपावती मिळत नाही, असं तुम्हाला कुठेतरी जाणीव होते का? अशी ज्यांना जाणीव होत असेल, खास त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. तर मंडळी, पुढे जाण्याआधी मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्स अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात? छानच असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे की अशी लोक जी आहेत की इग्नोर होत आहेत, त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळत नाही आहे, कौतुकांचे दोन शब्द मिळत नाही आहे, पाठीवर शाबासकीची थाप मिळत नाही आहे, आणि जे सदैव या गोष्टींमध्ये विचारांमध्ये असतात की आम्हाला कौतुक, शाबासकी आणि माझी स्तुती कुठेच ऐकायला मिळत नाही आहे. तर अशा लोकांसाठी शेवटचा खास असा एक मंत्र देणार आहे की जेणेकरून प्रसिद्धी आणि त्यांचं कौतुक, पाठीवर शाबासकीची थाप निश्चितच पडणार. मंडळी, उपाय खूप आहेत माझ्याकडे, पण उपाय यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे तुमचे विचार. तुमच्या विचारांमध्ये जर हे येत असेल की मला शाबासकीची थाप मिळत नाही आहे, माझं कौतुक कोणी करत नाही आहे, मला इग्नोर केलं जातं आहे, तर मला फक्त त्यांना इतकंच विचारायचं आहे की कोणीतरी तुमचं कौतुक करावं आणि कोणीतरी शाबासकी द्यावी आणि कोणीतरी स्तुती करावी आणि कोणीतरीच तुमची वाहवा करत राहावं. एवढंच तुम्हाला हवे का? आणि जर कोणी हे केलं तरच तुम्ही महान आहात का? नाही. कोणी करो अथवा न करो, तुम्हाला स्वतःला माहिती आहे ना की तुम्ही महान आहात. तुम्हाला स्वतःला हे समजणं गरजेचं आहे की तुम्ही काय आहात. जेव्हा तुम्ही स्वतःला इथे ठेवाल तेव्हा जग तुम्हाला इथे बघेल, पण तुम्ही स्वतःला इथे ठेवाल ना तर जग तुम्हाला आणखीन खाली पाहिजे. तर तुम्ही ठरवायचं आहे की खरंच आपण कुणावर तरी अवलंबून आहात का? कुणाचे दोन शब्द आपले बोलले तर आपण खुश होणार आहोत का? तरच आपलं काम चांगलं असणार आहे का? तरच आपण चांगले असणार आहोत का? तर अजिबात नाही मंडळी. कळलं? एक माझी आई नेहमी मला सांगायची की कोणी काहीही बोलू दे, कळलं, आपण असं हत्तीसारखं डौलात पुढे जायचं, मागे कुत्री भुंकतच असतात. आणि मी तेच अगदी लक्षात ठेवलं आणि आजपर्यंत मी त्याचं मनापासून त्या गोष्टींचं स्वागत करते आणि तशीच वागते. मला कधी फरक नाही पडत की दुनिया काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, आणखीन कोण काय म्हणेल. मला काडीचा फरक पडत नाही. मला माहिती आहे मी करते ते रास्त आहे, मला माहिती आहे मी करते ते परफेक्ट आहे, मी तेच करते. कारण मी कुणावर अवलंबून तर अजिबात नाही आहे. कुणाच्या दोन शब्दांच्या याला तर मी अजिबात काय म्हणतात ना, कोणीतरी काहीतरी शाबासकी देईल, स्तुती करेल, ह्याला तर मी अजिबात असुसलेली पण नाही आहे. त्याच्यामुळे मला फरक पडत नाही, कारण मला माहिती आहे मी चांगलंच करते आहे. लोकांचं चांगलं करण्यासाठी किंवा स्वतःचं चांगलं करण्यासाठी कुणीतरी पोचपावती द्यावी इतकं अवलंबून तर निश्चित राहू नये. स्वतःवर विश्वास ठेवावा, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जगावा. लक्षात ठेवा, अहंकार आणि अभिमानामध्ये फार एक थिन लाईन गेलेली आहे. तर मी अहंकाराला जास्त भाव देत नाही, पण अभिमान मात्र जपला गेला पाहिजे. अहंकार म्हणजे इगो असतो, ते सगळं फालतू गोष्टीत माझ्यासाठी, ते बाजूला ठेवते मी. पण जेव्हा तुम्ही अध्यात्मामध्ये रमता ना, जेव्हा तुम्ही त्या लेवलची विचार करता ना, तेव्हा ह्या गोष्टी तुमच्यासाठी नगण्य आहेत. त्या गोष्टींचा तुम्ही विचार पण करता कामा नये की कोणी माझी स्तुती करेल आणि मी दुःखी होतीये, कोणी काहीच बोलत नाही, कुणाला काही पडलीच नाही आहे. अरे मारा ना इग्नोर अशा लोकांना. कशाला कोणी तुमची स्तुती केली पाहिजे? तुम्ही मस्त तुम्हाला हवे ते करायचं, बाजूला व्हायचं. कोणी स्तुती करू दे नाही करू दे, लोकांना माहीत असतं तुम्ही त्यांच्या या गोष्टीची वाट पाहताय. म्हणून काही लोक अगदी निर्लज्जासारखं मुद्दामून नाही करत, त्यांचं तेवढं मोठं मन नसतं. मग तुम्ही पण तुमचं कोतं मन ठेवू नका, तुम्ही पण मस्त राहा ना तुमच्या आयुष्यामध्ये. काही गरज नाही आहे तुम्हाला कोणाच्या स्तुतीची, कोणाच्या शाबासकीची, आणि कोणी काय आणखीन वर्णन करेल त्याचे. तुम्ही काम केले, तुम्ही प्रामाणिक आहात तुमच्या कामामध्ये, तुम्हाला वाटते तुम्ही परफेक्ट आहात, विषय संपला. याच्या पलीकडे जाऊन विचार करायचा नाही. कोणी तुम्हाला इग्नोर करते, काही फरक नाही पडत, तुम्ही इग्नोर मारा. कळलं? कुणावर डिपेंड राहू नका. डिपेंड राहणं सर्वात मोठी घोडचूक आहे. मान्य आहे की आपला जोडीदार आपलं कौतुक करायला हवे, पण एखादा जोडीदार नाही करत म्हणून काय तुम्ही दुःखी राहणार का? अहो, तुम्ही खुश राहून दाखवा ना. त्या जोडीदाराला वाटू देत ना, मी हिचं कौतुक करत नाही तरीही खुश आहे. आपोआप बघा कौतुक करायला लागेल तो, की त्याला प्रश्न पडेल की साला मी काहीच बोलत नाही तरीही खुश आहे, म्हणजे हिला आता माझं काहीच पडलं नाही आहे काय?
वाटू देत ना थोडंसं त्याला पण, कुठेतरी त्यांनाही वाटू देत ना की काहीतरी भीती मनामध्ये, की काय बाबा आज काही मला भाव देत नाहीये का, नेहमी आपणच वाटून घ्यायचं. हां, किंवा मी पुरुषांनाही हे सांगू इच्छिते की बायको नाही बाबा महत्त्व देते, नाही कामाचं कौतुक करते, नाही तुमच्या मेहनतीचं तुम्हाला हे मिळत आहे, हां शाबासकी वगैरे, तर हरकत नाही आहे. जसं मी सांगितलं, तुम्ही प्रामाणिक आहात तुमच्या कामामध्ये, तुम्ही सरस आहात, बस झालं. फक्त कुठे वाट पाहायची आणि कुठे मस्तक ठेवायचं तर भगवंताच्या चरणी, बाकी कुठेच नाही. तर अशा लोकांसाठी ना खास असा सुंदर उपाय मी घेऊन आलेली आहे. सर्वात प्रथम ह्या सगळ्या विचारांच्या गुंत्यातनं पहिले बाहेर या. मला कोणी विचारत नाही माझं हे नाही माझं ते, हे सगळं सोडून द्या. कारण जेव्हा तुम्ही हा विचार करता तेव्हा तुम्ही विचारांनी, तुमच्या विचारांनी तो मेसेज युनिवर्समध्ये सोडता आणि मग प्रत्येकजण तुमच्याशी तसंच वागतं. मग सर्वात प्रथम हे विचार डोक्यातनं काढून टाका. आणि हे विचार काढण्यासाठी कायम काय करायचं, घरामध्ये रिकामे असताना, एकटे असताना आरशासमोर उभं राहायचं आणि जोरजोरात हे सगळं बोलायचं. ज्या सुप्त इच्छा तुमच्या लपलेल्या आहेत तुमच्या मनामध्ये, जोरात बोलून घ्यायच्या, वारंवार बोलायच्या. घरात कोणी नसताना, एकटे असताना सारखं बरळायचं हे सगळं. हळूहळू हळूहळू बघा ह्या सर्व डोक्यांमधला विचारांचं गोंधळ बाजूला होईल. तुमचे विचार अलाईन होतील, तुमची थॉट प्रोसेस पॉझिटिव्ह व्हायला लागेल, कारण तुम्हाला फरकच पडणार नाही. हा झाला पहिला उपाय. दुसरा असा सुंदर उपाय आहे, तुम्हाला जर वाटतंय ना की तुम्हाला कुठेतरी स्टेबिलिटी आली पाहिजे, विचारांमध्ये क्लिअरिटी आली पाहिजे, तुमचा फोकस क्लिअर झाला पाहिजे, खूप गोंधळ आहे मनामध्ये, अशा वेळेस काय करा, रोज मेडिटेशन करा. 5 मिनटं 10 मिनटं मेडिटेशनला बसा. काहीतरी कानामध्ये कुठलंही मेडिटेशन तुम्हाला यूट्यूबने एवढं छान छान सगळं दिलेलं आहे, लावा ना, ऐका. मस्त तुमचं मन इतकं सुंदर प्रफुल्लित होऊन जाईल, आनंदित होऊन जाईल. काहीच नाही सुचलं मेडिटेशनमध्ये, गाणी ऐका, पण डोळे मिटून बसा मात्र. डोळे मिटून बसणं पण फार महत्त्वाचं आहे मंडळी. ध्यानातच गेलं पाहिजे गरजेचं नाही. स्वतः बरोबर राहणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. 10 मिनटं का होईना पण बसा स्वतः बरोबर. ठीक आहे, नका देवाचा विचार करू, नका लोकांचा विचार करू. फक्त तो टाईम जो आहे तो फक्त स्वतःला द्या. स्वतःला देऊन 10 मिनटं फक्त आणि फक्त डोळे मिटून बसणं आणि त्याचा जो आनंद घेणं इतकं तुम्हाला उत्साह देऊन जाईल ना. तुम्ही उठल्यानंतर, त्यातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तो काय उत्साह होता, तो काय आनंद होता, तो काय क्षण होता. ठीक आहे, आता तिसरा उपाय मी देत आहे. रोज संध्याकाळी उदबत्ती लावून, केस सोडून, तोंडामध्ये एक लवंग ठेवून, आसन घेऊन, पाण्याचा ग्लास समोर ठेवून, डोळे मिटून फक्त एक जप करायचा आहे. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. कुठला जप करायचा आहे? ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी हा मंत्र देईन तुम्हाला. हा मंत्र म्हणायचा 108 वेळा रोज म्हणायचा. केस सोडून, केस ओपन ठेवून म्हणायचा, केस बांधून नाही म्हणायचा आहे. ठीक आहे, हा मंत्र 108 वेळा. तुमच्याकडे तुळशीची माळ असेल तर तुळशीच्या माळेने बोलायचा, आणि रुद्राक्षाची माळ असेल तर रुद्राक्ष माळेने बोलायचा. मस्तपैकी त्या रात्री झोपून जायचं. पण जप झाल्यावर सर्वात प्रथम ते पुढ्यात ठेवलेलं पाणी प्यायला विसरायचं नाही. थोडं पाणी घरभर शिंपडायला विसरायचं नाही. आसन रोज एकच वापरायचं. लाल आसन असेल तर उत्तम, घोंगडीचं आसन असेल तर अतिउत्तम. ठीक आहे मंडळी, हा जप रोज करा आणि तुम्ही पाहाल तुमच्या आयुष्यामध्ये किती चमत्कारिकरित्या बदल व्हायला लागलेले आहेत. तुम्हीही कुणाकडून कुठल्याही अपेक्षा करणं सोडून दिलेलं आहे. तुम्ही तुमच्यामध्ये खुश राहताय, तुमच्या कामावर तुम्ही प्रेम करताय, तुम्हाला स्वतःवर विश्वास अतोनात वाढलेला आहे. मन कमकुवत तुमचं राहिलेलंच नाही आहे. तुमच्या विचारांची प्रचंड छान पद्धतीने क्लिअरिटी तुमच्यासमोर आलेली आहे. करून पहा, हे जे मी सांगितलंय तुम्हाला करून पहा आणि निवांत जागी जा आणि तिथे फक्त 2 हात असे हवेत पसरवून बोला की मी खूप खुश आहे, मी खूप खुश आहे. आणि जोरात हात असे मस्त लांब करून बोला, म्हणजे जसं काय आकाशाला गवसणी घालताय तुम्ही. अशा रिकाम्या जागी जा आणि जोरात बोला. घ्या आनंद ह्या शब्दांचा की मी खूप सुखी आहे, मी खूप खुश आहे. आणि खरंच तुम्ही खुश राहाल आणि आनंदी राहाल आणि मस्त राहाल. तर मंडळी, अशा अनेकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की जे सतत हा विचार करत बसतात
की माझी कोणी स्तुती करत नाही. स्तुतीला आपण पात्र आहोत किंवा नाही ह्या विचारांमध्ये रमण्यापेक्षा मला स्तुतीची गरज नाही या विचारांमध्ये राहा आणि मी सांगितलेले सगळे उपाय करून पहा. तर मंडळी, व्हिडिओ आवडलाय तर पटापट सगळ्यांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला शेअर करायला, लाईक करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. ही सगळी कामं फटाफट करा. पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.